मी जेव्हा कन्सल्टेशन्स करते तेव्हा नेहमी मी घरचं जेवण घेण्याबद्दल आग्रही असते, परंतु माझे बरेच क्लायंट्स मला नेहमी असं सांगतात की आम्ही खूप बिझी असतो किंवा आम्हाला प्रॉपर सगळं कुकिंग रोज घरी करायला, जेवण बनवायला वेळ मिळत नाही. आमची खूप इच्छा असते हेल्दी खायची, परंतु वेळ कमी असल्यामुळे आम्हाला घरी जेवण बनवता येत नाही. तेव्हा या अशा सगळ्या ज्यांच्या तक्रारी आहेत त्या सगळ्यांना थोडीशी मदत व्हावी म्हणून आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे, ज्याला आपण मील प्रेप असं म्हणतो किंवा स्वयंपाकाची पूर्वतयारी आपण वीकेंडला कशी करू शकतो याविषयी. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट आणि न्यूट्रिशन रिलेटेड टिप्स आजपर्यंत आपल्या चॅनलवर बघत आलो आहोत. तेव्हा या सगळ्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आपल्या चॅनलला द ग्रीन पंचला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपले व्हिडिओज पाठवत राहा. तर मील प्रिपरेशन किंवा स्वयंपाकाची पूर्वतयारी हा यूट्यूबवरचा तसा बराच फेमस टॉपिक आहे, परंतु आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो अर्थातच डाएट पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा न्यूट्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळे फूड ग्रुप्स येण्याच्या दृष्टीने आपले मील्स आपण कशी प्लॅन करू शकतो आणि त्यातही घरगुती जेवण कसं करू शकतो हा अप्रोच ठेवून असणार आहे. तर आपण पहिल्या स्टेपकडे आता वळूया. पहिली स्टेप आहे ती म्हणजे मेनू प्लॅनिंग आणि ग्रॉसरी शॉपिंग याच्याबद्दलची. तर हेल्दी मील्स आपल्याला घ्यायची असतील तर सर्वात बेसिक आणि महत्त्वाची ही स्टेप असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण अख्ख्या आठवड्याचा मेनू प्लॅन करणार आहोत. मी मेनू प्लॅनिंगवर आधीसुद्धा एक व्हिडिओ पूर्वी एकदम डिटेलमध्ये बनवला आहेच, तुम्ही तो बघू शकता. मी त्याची थंबनेल आणि लिंक वगैरे शेअर करते, परंतु ह्या व्हिडिओसाठी खास मी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तिन्हीमध्ये तुमचं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फायबर कसे व्यवस्थित खाल्ले जातील आणि कसं प्लॅन करता येईल या दृष्टीने एक टेम्पलेट प्लॅन केलेली आहे, एक टेम्पलेट केली आहे आणि ती मी या व्हिडिओच्या सोबत जोडत आहे. तुम्ही त्याची PDF डाउनलोड करू शकता. जर कोणाला ती डाउनलोड करण्यात काही त्रास होत असेल, प्रॉब्लेम आला, तर तुम्ही मला इंस्टाग्राम, फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा, मी तुम्हाला ती पर्सनलीसुद्धा पाठवेन. तर मेनू प्लॅनिंग करणं खूप आवश्यक आहे की आपण ब्रेकफास्ट काय करणार आहोत, लंच डिनरमध्ये आपल्याला कुठे कुकिंगसाठी थोडा जास्त वेळ देऊ शकतो, मग तिथे आपण काही गोष्टी आधीच बनवू शकतो का, किंवा ज्या क्लिष्ट बनवायच्या गोष्टी असतात त्या आपण त्यावेळेस ठेवणं, हे सगळं प्लॅनिंग बसून एकदा सवय लागली की 15 मिनटात वीकेंडला हे प्लॅनिंग आपलं होऊ शकतं. अर्थातच आपण कितीही प्लॅन केलं तरी आयत्या वेळेस काही चेंजेस होतच राहतात. कोणीतरी एखाद्या वेळेस जेवत नाही, कोणाची तरी तब्येत बिघडते, मुलं कमी जास्त खातात आणि त्यामुळे आपण टाईमली चेंजेस त्या प्लॅनमध्ये आपल्याला करावेच लागतात. पण ॲटलिस्ट आपल्याकडे एक प्लॅन रेडी असेल तर रोज काय खायला करायचं हा जो प्रश्न असतो तो कमी होऊ शकतो. आणि मग मेनू एकदा व्यवस्थित प्लॅन झाला की पुढची स्टेप असते ती म्हणजे ग्रॉसरी किंवा फळं, भाज्या यांचं शॉपिंग करणं. आता हे शॉपिंग करतानासुद्धा आपण वेगवेगळे फूड ग्रुप्सचा विचार करणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी मी एक ग्रॉसरी लिस्टसुद्धा तुम्हाला या व्हिडिओ बरोबर देत आहे, ज्याच्यामध्ये आपले जे महत्त्वाचे 5-6 फूड ग्रुप्स आहेत जे आपण रोज खाणं अपेक्षित आहे त्याची मी एक लिस्ट बनवली आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पदार्थ आठवून त्याची छान लिस्ट बनवायला इझी होईल. आणि त्यामुळे आपण जेव्हा लिस्ट घेऊन शॉपिंग करायला जातो, मॉलमध्ये असेल, बाजारात असेल किंवा ऑनलाईनसुद्धा करत असू, पण जर आपल्याकडे लिस्ट रेडी असेल तर आपल्या उगाचच इकडे तिकडे वेगळं काहीतरी घेतलं जात नाही आणि आपण एकदम फोकस्ड छान वस्तू व्यवस्थित लक्षात ठेवून घेऊन येऊ शकतो. त्यामुळे हेल्दी मील्स खाण्याची ही पहिली बेसिक आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे मेनू प्लॅनिंग आणि शॉपिंग किंवा खरेदी करणं. आता दुसरी स्टेप आहे ते आपले रोजच्या रोज लागणारे जे बेसिक इन्ग्रेडियंट्स असतात किंवा ज्याला हेल्पिंग इन्ग्रेडियंट्स असं सुद्धा म्हणतात, ते म्हणजे कोणते, तर मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, त्याच्यानंतर लसूण, आलं, ह्या गोष्टी ज्या रोज न चुकता आपल्याला लागतातच, त्या आठवड्यातनं एकदा घेऊन ठेवणं, ते धुणं स्वच्छ आणि त्या सगळ्या डब्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या छानपैकी भरून ठेवणं. ही गोष्टी बरेच लोक करतच असतील, नसाल करत तर नक्की करा. त्यामुळे आपल्याला खूप पटापट कुकिंग करायला मदत होते
आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारचे काचेचे किंवा प्लास्टिकचे व्यवस्थित कंटेनर्स विकत घेतले तर फ्रीजमध्ये या गोष्टी खूप छान राहतात आणि लास्ट मोमेंटला हे कुठे आहे ते कुठे अशी गडबड कुकिंग करताना होत नाही. त्यामुळे ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पालेभाज्या आहेत त्या निवडून आपण पुन्हा एकदा ग्लास कंटेनर्समध्ये एअरटाईट ठेवल्या तर त्या छान राहतात. किंवा एक पर्टिक्युलर प्रकारच्या पिशव्या असतात, मी त्याचा फोटो तुम्हाला दाखवते, मी त्या वापरते, त्याच्यामुळे सुद्धा त्या भाज्या फ्रेश राहायला मदत होते. किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मोठ्या भाज्या आहेत जसं फ्लॉवर आहे जो वेगळा करायला थोडा वेळ जातो, तर अशा गोष्टी मोठ्या भाज्या आपण आधीच थोड्याशा निवडून मोठे मोठे तुकडे भरून ठेवले. किंवा भोपळा आहे ज्याचे आपण तुकडे करून त्याची सालं व्यवस्थित काढून आधीच ठेवून दिली तर आपण पटकन कशातही घालायला ते वापरू शकतो. पूर्ण चिरून भाज्या वापरणं हे रेकमेंडेड नाही आहे, कारण त्याच्यात खूप न्यूट्रिएंट लॉस होतो. त्यामुळे मी शक्यतो ते कोणालाच रेकमेंड करत नाही. पण पुन्हा एकदा हॅव्हिंग सेड दॅट, जर तुमचं एखाद दिवशी खूप मीटिंग्स आहेत, खूप बिझी शेड्यूल आहे, मग त्या दिवशी तुम्हाला बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही आधीच्या रात्री भाज्या चिरून ठेवल्या किंवा कणिक भिजवून ठेवली तर चालू शकतं. एखाद 2 दिवस बाहेरचं खाणं किंवा जंक फूड खाण्यापेक्षा हे नक्कीच बेटर ऑप्शन आहे. परंतु जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यावेळेसच भाजी चिरून वापरली तर त्याचं सगळं न्यूट्रिशन आपल्याला छान प्रकारे मिळतं. आणि सिमिलरली आपण फ्रूट्सविषयीसुद्धा हे तयारी करू शकतो. जेव्हा जी मोठी फळं आहेत जसं वॉटरमेलन, मस्कमेलन म्हणजे कलिंगड, खरबूज, या सगळ्या गोष्टी ज्या मोठ्या मोठ्या असतात, पपई, त्या आपण कापून फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअर करू शकतो. फ्रेश जितकं खाऊ शकू तेवढं चांगलं आहे, पण प्रत्येक वेळेस शक्य होतंच असं नाही. किंवा डाळिंब सोलून त्याचे दाणे फ्रीजमध्ये भरून ठेवले तर मुलंसुद्धा येता जाता ते मस्तपैकी ॲज अ स्नॅक म्हणून खाऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या चिरणं, कापणं, निवडणं या गोष्टी जर आपण विकेंडलाच केल्या आणि सगळा फ्रीज छान ऑर्गनाईज करून ठेवला तर आपल्याला पूर्ण वीकमध्ये जेवण बनवणं एकदम इझी होऊन जातं. आता आपण जी तिसरी टिप बघणार आहोत ती ब्रेकफास्टच्या पूर्वतयारीची आहे. कारण आत्ताच आपण गेल्या व्हिडिओमध्ये ब्रेकफास्टचे बेनिफिट्स ऐकलेले आहेत आणि त्यामुळे रोज हेल्दी ब्रेकफास्ट प्लॅन करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी काय काय पूर्वतयारी करू शकतो ते आता आपण बघूया. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती बऱ्याच जणांच्या घरी साऊथ इंडियन फूड म्हणजे इडली, डोसा या गोष्टी आवडतात. तर तुम्ही त्याचं बॅटर किंवा पीठ आधीच घरी वीकेंडला बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये ते छान राहतं आणि तुम्ही कधीही पटकन त्याच्यापासून ह्या गोष्टी करू शकता. अगदी पांढरा ढोकळा, अप्पे या गोष्टीसुद्धा पटकन होतात. त्याच्यामध्ये काही भाज्या वगैरे घातल्या तर त्या आपण हेल्दी छान बनवू शकतो. या इडली डोसा या प्रकारांबरोबर आपण जनरली चटणी घेतो, त्यामुळे त्यासाठी लागणारा नारळ तुम्ही खोवून ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त आंबोळी, थालीपीठ, घावन याची खूप छान रेडी पीठं आजकाल घरगुती अगदी स्त्रियांनी घरीच्या घरी केलेली पीठं बऱ्याच जणांकडे मिळतात. मला त्यांचे काही कॉन्टॅक्ट्स जे काही माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला पाठवून ठेवते, तुम्ही त्यांच्याकडनं ते घेऊ शकता. आणि त्यामुळे सुद्धा पटकन त्याच्यात नुसतं पाणी घालून मिक्स करून आपण पटापट घावन, थालीपीठं अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो ज्या अर्थातच हेल्दी असतात. त्यानंतर तुमच्या घरी जर लहान मुलं असतील किंवा मोठी माणसंसुद्धा जर दूध पित असतील तर त्या दुधात घालण्यासाठी आपण ड्रायफ्रूट पावडर करून ठेवू शकतो. कारण मी नेहमी बऱ्याच क्लायंट्सना नेहमीच सांगत असते माझ्या की हेल्थ ड्रिंक्स किंवा ज्याच्यात खूप साखर आहे असे मॉल्ट ड्रिंक्स मुलांना देऊ नका. मग त्या जागी जर तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्स, मखाणी वगैरे असं छान ड्राय रोस्ट करून जर त्यापासून पावडर बनवून ठेवली तर ती रोज दुधात घालायला अगदी सोपी पडते. त्यानंतर उपमा हा बऱ्याच लोकांच्या घरी आठवड्यातनं एकदा उपमा किंवा शिरा बनतोच, त्यामुळे तुम्ही वीकेंडला रवासुद्धा भाजून ठेवू शकता. मग उपमा शिरा बनवायला अजिबातच वेळ लागत नाही जर रवा भाजलेला असेल. त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची असं घालून आपण हिरवी चटणी जी करतो, जी अतिशय हेल्दी आणि पचायला छान असते, ती चटणी आपण एका मोठ्या ग्लास जारमध्ये जर बनवून ठेवली तर ती फ्रीझरमध्ये 15-15, 20-20 दिवससुद्धा छान राहते. त्यामुळे अशी चटणी आपण बनवून ठेवू शकतो. मग आपण पटकन कधी घावन घातले, कधी दुसरं काही केलं तर त्याच्याबरोबर लावायला म्हणून ती चटणी वापरता येते. आणि तुम्हाला जर कधी चॅट वगैरे बनवायची इच्छा झाली तर त्यातही ती पटकन बनवता येते, घालता येते. त्यामुळे ह्या काही गोष्टी आपण पराठ्याबरोबर खाता येते.
त्यामुळे ह्या काही गोष्टी आपण खास ब्रेकफास्टसाठी म्हणून वीकेंडला नक्की करून ठेवू शकतो. चौथी टिप आता जी आहे ती आपल्या लंच आणि डिनर म्हणजे जेवणाच्या तयारीविषयी आहे. याच्यामध्ये आपण पहिले जे भात भाकरी पोळी या गोष्टी खातो त्यामध्ये खूप प्रिपरेशन लागत नाही. कणिक तुम्ही आधीच्या रात्री भिजवून ठेवू शकता जर तुमचा दिवस खूप बिझी असणार असेल, पण फ्रेश बनवलेली केव्हाही चांगली. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी सगळ्या व्हिडिओजमधनं सांगत असते, त्या म्हणजे प्रोटीन्स आणि फायबर खाण्याविषयी. मग प्रोटीनसाठी तुम्ही काय पूर्वतयारी करू शकता, तर आपण कडधान्य भिजत घालणं. मी नेहमी सांगतो आम्ही की कडधान्य खा, तर मग कडधान्यला स्प्राऊट आणायला वेळ लागतो. त्यामुळे ही कडधान्याची बॅच तुम्ही वीकेंडला बनवू शकता, ज्याच्यामध्ये मूग, मटकी किंवा छोले, चणे यासारख्या गोष्टी समजा शनिवारी संध्याकाळी तुम्ही पाण्यात बुडवून ठेवल्यात, रविवारी सकाळी उठल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकायचं आणि त्याला एखाद्या मुस्लिन क्लोथमध्ये म्हणजे मलमलच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवलं किंवा तुमच्याकडे स्प्राउटर असेल तर त्याच्यात घालून ठेवलं, तर रविवारी संध्याकाळी किंवा सोमवार सकाळपर्यंत त्याला मस्त मोड येतात. आणि मग ही मोड आलेल्या गोष्टी तुम्ही पुन्हा एकदा काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस ठेवू शकता. मग तुम्ही मिडवीक पुन्हा एकदा दुसरी बॅच तुम्हाला लागत असेल तर बनवू शकता. परंतु अशा थोड्या एफर्ट्सनी तुमची कडधान्यसुद्धा घरच्या घरी रेडी होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पनीर आणून ठेवू शकता किंवा जर तुम्ही घरी करत असाल तर त्याला पुन्हा एकदा वीकडेजला वेळ लागतो, तुम्ही वीकेंडला ते बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. दहीसुद्धा दह्याची 2 ते 3 आपण ज्याला मराठीत म्हणून विरजणं लावून ठेवू शकता, जेणेकरून तुमचं दही रेडी राहील आणि दहीसुद्धा तुम्हाला ताक दही छान वीकला वापरता येईल. बरेच जण जेवणात रेग्युलरली दाण्याचं कूट वापरतात किंवा भाजलेले शेंगदाणे पोह्यामध्ये, उपम्यामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये घालतात किंवा त्याची चटणीसुद्धा खूप जण करतात. तर त्यासाठी तुम्ही दाणे भाजून ठेवू शकता किंवा कूट लागत असेल तर दाण्याचं कूट करून ठेवू शकता. सो या सगळ्या प्रोटीनच्या गोष्टी तुम्ही जेवणाच्या तयारीमध्ये वीकेंडला करून ठेवल्या तर पटापट तुम्हाला पुन्हा एकदा वीकमध्ये वापरता येतील. आता जेवणाचा दुसरा भाग मगाशी मी म्हटलं तो आहे फायबरचा, आणि फायबरमध्ये जनरली येतात भाज्या. जेवणामध्ये आपण फायबरसाठी भाज्या खातो मोठ्या प्रमाणात. तर मग भाज्यांमध्ये जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पहिल्या टिपमध्ये ऑलरेडी या व्हिडिओत सांगितलं आहे की आपण भाज्या निवडून वगैरे ठेवू शकतो. पण दुसरा भाग आहे तो म्हणजे सॅलेड्स. आम्ही नेहमी रेकमेंड करत असतो की सॅलेड्स खा. तर मग बऱ्याच लोकांचं असं होतं की लोक लंचमध्ये बरोबर काकडी टोमॅटो वगैरे कॅरी करतात किंवा लंचमध्ये घरी असतील तर सॅलड कापून घेतात, परंतु डिनरपर्यंत आपण दमलेलो असतो, घरी उशिरा आल्यानंतर कुकिंग करून शिवाय सॅलड्स कट करायचा कंटाळा येतो. तर मग अशा वेळेस तुम्ही लंचच्या वेळेस जेव्हा सॅलड्स कट करता तेव्हाच थोडीशी ॲडिशनल सॅलड्स कट करून तुम्ही ठेवून देऊ शकता आणि डिनरमध्ये खाऊ शकता. फ्रेश कट केलेले पुन्हा एकदा चांगले, पण न खाण्यापेक्षा हा उपाय बेस्ट आहे. त्या व्यतिरिक्त काही लोक स्टर फ्राईड सॅलड्स किंवा सूप्समध्ये कॉर्न्स, ब्रॉकली अशा गोष्टी वापरतात ज्या ब्लांच किंवा स्टीम कराव्या लागतात. तर त्या तुम्ही आधीच गरम पाण्यात उकळवून पुन्हा एकदा रेफ्रिजरेट करून ठेवल्या, किंवा ग्रीन पीस तुम्ही जर फ्रीझरमध्ये फ्रीज करून ठेवले तर आधीच निवडून, तर तुम्हाला हे पुन्हा एकदा भाज्यांमध्ये पटापट वापरता येऊ शकतात, जेणेकरून तुमचं फायबर इनटेक हा जेवणात व्यवस्थित मेंटेन राहू शकतो. त्या व्यतिरिक्त भाज्यांसाठी आपल्याला आलं लसूण पेस्ट बऱ्याच जणांना लागते किंवा वाटण लागतं, ते सुद्धा तुम्ही वीकेंडला बनवून फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर तुम्हाला ते पटपट वापरता वीकडेजना येऊ शकतं. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आपण रेग्युलरली केल्या पाहिजेत, जेणेकरून भाजी आणि सॅलड्स किंवा कोशिंबिरी दोन्ही आपल्या पोटात व्यवस्थित जायला मदत होईल. 5वी टिप जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे इव्हिनिंग स्नॅक किंवा संध्याकाळी जेव्हा थोडीशी भूक लागते, सगळ्यांनाच लागते, त्यावेळेस काय खायचं आणि त्याची तयारी कशी करायची याविषयी. तर मी संध्याकाळी खाण्यासाठी नेहमी लोकांना सांगते की फ्रूट्स खा, फळांना प्राधान्य द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हलक्या गोष्टी खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला डिनरसाठी भूक पण राहील आणि तुमचं डिनर खूप लेट होणार नाही. जसं की हलक्या गोष्टी म्हणजे काय, मखाणे आहेत ज्यांनी पोटही भरतं छान आणि जे हेल्दी असतात. ज्वारीच्या तांदूळाच्या लाह्या मिळतात आपल्याला बाजारात, त्या आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर कुरमुरे किंवा रोस्टेड पोह्यांचा आपण चिवडा किंवा रोस्टेड पोहे
करून ठेवू शकतो. म्हणजे या गोष्टींमध्ये आपण एक सोपी गोष्ट करू शकतो. वीकेंडला थोड्याशा तुपावर आपण समजा मखाणे परतून ठेवले, छान कुरकुरीत होतील असे, आणि मग ते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचे. किंवा रोस्टेड पोहे, कुरमुरे यांचा चणे, शेंगदाणे, डाळं असा घालून घरच्या घरीच थोडीशी फोडणी देऊन, मिरची कढीपत्त्याची फोडणी देऊन छान चिवड्यासारखं होऊ शकतं. म्हणजे प्रॉपर तेलकट बाहेरचा चिवडा न खाता आपण हे असं फक्त फोडणी दिलेला घरच्या घरचा साधा चिवडा बनवला तरी तो खायला मस्त लागतो. आणि संध्याकाळी कुरकुरीत काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा हा बेस्ट ऑप्शन आहे. आपण हा कॅरीही ऑफिसला करू शकतो. घरी असू तर चहाबरोबर वगैरे बऱ्याच लोकांना आवडतंच, त्यामुळे ते करू शकतो. त्याच्यानंतर ज्या लाह्या आहेत त्यासुद्धा आपण तुपावर किंवा तेलावर अशा थोडीशी फोडणी घालून, मीठ तिखट वगैरे घालून जर परतून ठेवल्या आणि मस्त मोठ्या जारमध्ये भरून ठेवल्या तर त्या अगदी 1-1.5 वाटीसुद्धा आपण एका वेळेस खाल्ल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्या छान हेल्दी असतात आणि त्यांनी पोटही भरतं. त्यामुळे इव्हिनिंग स्नॅकमध्ये बाहेरच्या वस्तू नेहमी न आणता अशा ह्या काही घरात सोप्या गोष्टी आपण पटकन करू शकतो. या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचे जर स्प्राउट्स रेडी असतील तर तुम्ही लहान मुलांना स्प्राउट चॅट वगैरेसुद्धा बनवून देऊ शकता. आपल्यालाही ते छान लागतं. किंवा पनीर जर बनवलेलं असेल तर त्याचे छोटे छोटे क्यूब्स करून ते थोड्याशा भाज्या घालून परतून असं थोडंसं पनीरचं स्टार्टर टाईप्स आपण घरच्या घरी हेल्दी बनवू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या आयडियाज आहेत, पण त्यासाठी अगेन तुम्हाला वीकेंडला हे प्रिपरेशन करणं आवश्यक आहे, जेणेकरून रोज आपण संध्याकाळीसुद्धा हेल्दी खाऊ शकतो. आणि संध्याकाळच्या ज्या जंक फूड खाण्याची खूप लोकांना सवय असते ती सहज आपण टाळू शकतो. अशा प्रकारे पूर्ण दिवसाच्या वेगवेगळ्या मील्सची, वेगवेगळ्या जेवणांची तयारी कशी करायची हे आपण बघितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच्या घरात काही वेगळ्या टिप्स फॉलो करत असाल किंवा वीकेंडला काही वेगळी तयारी करत असाल तर तीसुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करा. मलाही नवीन गोष्टी कळतील आणि जे बघतायत व्हिडिओज त्या सगळ्यांनासुद्धा एक छान इन्फॉर्मेशन शेअर होईल. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज, व्हिडिओज, टिप्स आणि हे सगळं बघण्यासाठी द ग्रीन पंचला सबस्क्राईब करा, फॉलो करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.